उपस्थित औद्योगिक वसाहत, जय किरण संस्था व इतर संस्थांचे पदाधिकारी व पाचोरा पीपल बँकवर प्रेम करणारे सर्व मंडळी, आज आपल्या बँकेतर्फे कॅश डिपॉझिट मशीनचं ओपनिंग करायचं मागे बऱ्याच दिवसापासून सुरू होतं. आप्पासाहेबांचाही सत्कार आणि कॅश डिपॉझिट मशीनचं उद्घाटन हा दोघां एकत्र करण्याचा आज योग आला आणि त्यामुळे हे दुहेरी दुग्ध शर्करा योग जो आम्हाला मिळाला आहे. सर्वप्रथम मी माननीय आप्पासाहेबांचं अभिनंदन करतो का त्यांनी एकदम बहुमताने, माझ्या मते दुप्पट मतांनी यावेळी त्यांनी मजल मारली आणि हॅट्रिक साधली. माननीय आप्पासाहेब जरी 40,000 मतांनी निवडून आले, पण माझ्या मते 40,000 प्लस काही घरातले 30-35 हजार जे कमी झाले ते जर आपण पकडलं तर आप्पासाहेबांना मागच्या वेळी जे 75,000 मतं होते ते यावेळी 1.5 लाखापर्यंत पोहोचले असं समजायला काही हरकत नाही. आप्पांना एवढी मतं पडण्याचं म्हणजे मतदान पडणं इलेक्शनमध्ये याचे बरेच कारणं असतात, परंतु एक सर्वात महत्त्वाचं मला जे कारण वाटतं, आप्पा हे व्यक्तिमत्व असं आहे की ते प्रत्येकाला जीव लावतं, प्रत्येकाला आपुलकीची वागणूक देते आणि प्रत्येकाला हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईल. आप्पासाहेब, तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहीत नाही, परंतु 2003ची गोष्ट आहे. मला जिनिंगची मशिनरी जाधववाल्याकडनं घ्यायची होती अमरावतीला. पहिल्या दिवशी माझ्याकडे गाडीही नव्हती, काही नव्हती. इथे मी कुठे बाहेर गेलेली होती. आप्पासाहेबांना म्हटलं, आप्पासाहेब आपण जाऊ तिथे. आप्पा सकाळी 6 वाजेला आप्पाची गाडी खराब होती, तर आप्पांनी शशिकांत येवलेची इंडिका आणली आणि सकाळी 6 वाजेला बरोबर माझ्या घरी. म्हणजे कोणतंही त्या दिवशी माझ्या मते तात्यासाहेबांनी त्यांना PTCचं पिटिशन करण्याबाबतसाठी तात्यांबरोबर औरंगाबाद जायला सांगितलं होतं. ते सर्व काम सोडून आप्पा माझ्यासाठी तिथे अमरावतीला पूर्ण दिवसभर हजर. म्हणजे हे जे आपुलकीचं जे वागणं असतं, जीव लावणं असतं, त्याच्यामुळे कोणाची कितीही मतांतरे झाली तरी आप्पा हा प्रत्येकाला हवा असा वाटणारा व्यक्तिमत्व आहे, आपुलकीने वाटणारं व्यक्तिमत्व आहे. आणि आप्पांना मी पाहिलं आहे का सर्वसामान्य जनता किंवा कार्यकर्ते यांनाच आप्पा हवा असं वाटत नाही किंवा आपुलकीत करत नाही, तर आप्पा नेत्यांना सुद्धा, म्हणजे मी सुरेशदादांबरोबर आप्पांना पाहिलं आहे, एकनाथ खडसेंबरोबर पाहिलं आहे, किंवा आप्पासाहेब आता एकनाथ शिंदेबरोबर होते. आणि माझं मत एवढं आहे का इवन ते फडणवीस साहेबांना सुद्धा एवढे आपुलकीचे वाटतील का आप्पांचं कुठलंही काम थांबणार नाही आणि आप्पा पाचोऱ्याच्या प्रगतीमध्ये तसाच सहभाग कायम राहील आप्पांचा. आणि जे काही आप्पांचं प्रगती पथासाठी जे काही फंड्स आणणे सुरू आहे पाचोऱ्यासाठी, ते अशाच प्रकारे सुरू राहील. आप्पांनी ही जी काही मजल मारली आहे, मी थोडंसं बोलू इच्छितो का आप्पांनी म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न जाणण्याचं, आप्पांनी एका एकदम कष्टाळू जीवनापासून, म्हणजे मी आज आप्पांकडनं जे ऐकलं आहे, विहिरीतनं मोटर काढण्यापासून तर निर्मल सीड्समधले काम, त्याच्यानंतर उद्योगधंदा उभारणं, सर्व प्रकारे आप्पांनी खालच्या तळापासून तर मुख्यमंत्र्याच्या सोबत बसण्यापर्यंत सर्व लोकांना एवढं एकरूप करून घेतलं आहे का आप्पाकडे कोणीही माणसं आले तरी आप्पाला त्या प्रत्येक कामाची जाण असते, प्रत्येकाचं दुःखाची जाण असते. आणि मला वाटतं का त्यामुळेच कुठेतरी मतदान करताना सर्वांनी या गोष्टीचा नक्कीच विचार केला असेल आणि आप्पांना आज जे काही मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं त्याच्यामध्ये हाही एक महत्त्वाचा आप्पांच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा भाग असेल. आता आज आपल्या बँकेचं CDM मशीनचं ओपनिंग आहे. आपल्या बँक, आता मी जसं बोललो का प्रशांतने सांगितलं का बँकेवर 2019 पासून रिझर्व्ह बँकेचे सॅपचे निर्बंध होते, त्याच्यामुळे बँकेला बऱ्याच बंधनातनं जावं लागत होतं. कर्ज वाटप असो, डिपॉझिट स्वीकारणं असो, बाकीच्या डिजिटलायझेशन करणं असो.
मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सॅपचे बंधनं आमच्यावरची उठली. त्याचबरोबर पाचोरा पीपल बँक ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित होती. त्याचा विस्तार आपण 5 जिल्ह्यापर्यंत केला. आपली ब्रँच नाशिक येथे ओपन केली. बँकेच्या ठेवी आम्ही ज्यावेळी पदभार स्वीकारला त्या 75 कोटीच्या आसपास पोहोचून गेला होता. NPA प्रमाण वाढलेलं होतं, ते आज दुप्पटीच्या वर आपल्या ठेवी होऊन गेल्या. तर हे सर्व आपल्या सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष संजयजी गोहिल, मंचावर उपस्थित असलेले पाचोरा पीपल बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व गावातील उद्योजक, व्यापारी बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. पाचोरा पीपल बँक आणि औद्योगिक वसाहत, जय किरण प्रभाजी पतसंस्था, भारतीय जैन संघटना आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जो माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल सर्व बांधवांचे, सर्व संस्थांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. बांधवांनो, खरं म्हणजे निश्चितपणे सरांनी आपल्या सूत्रसंचालनातून जे सांगितलं की या पाचोऱ्यामध्ये माझ्या रूपाने अनेक प्रकारचा इतिहास मला वाटतं या शहरामध्ये या ठिकाणी झाला. मग तो हॅट्रिकच्या रूपाने असेल, मताधिक्याच्या रूपाने असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास या शहरामध्ये मी केला असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मला असं वाटतं की तो माझ्यापेक्षा खऱ्या अर्थाने जो कोणी केला असेल त्याला खरे साक्षीदार आपण सगळेजण आहात आणि आपल्यामुळेच पाचोऱ्याचे हॅट्रिक व कार्यसम्राट आमदार माननीय श्री किशोरप्पा पाटील, आमच्या बँकेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ संघवी, आमचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन व सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सभासद व जनमानस हो, आजचा हा दूध शर्करा योग जमून आलेला आहे. आजच्या दिवशी बँकेच्या CDM मशीनचं उद्घाटन, कॅश डिपॉझिट मशीनचं उद्घाटन आणि त्याचबरोबर आप्पासाहेबांचा सन्मान स्वागत सोहळा आम्हाला कराव्यास भेटला. याचा आज अतिशय सुंदर योग जमून आला व आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो की हा दूध शर्करा योग जमल्याचा लाभ आमच्या बँकेला मिळाला, आम्हाला मिळाला. आता पाचोरा पीपल्स बँकेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सर्व सभासदांना माहितीच आहे की गावाची नाळ या बँकेशी जुळलेली आहे व सभासदांची व गावाची साथ नेहमी या बँकेला मिळालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणायचं झालं तर बँकेची डिजिटल क्रांती आत्ताच्या घडीला ह्या 5 वर्षात बँकेची खरी डिजिटल क्रांती या 5 वर्षात झालेली आहे. आत्तापर्यंत बँकेत कोणतंही डिजिटलायझेशनचं साधन उपलब्ध नव्हतं, परंतु ह्या 5 वर्षामध्ये बँकेच्या मुख्य शाखेत व इतर वेगवेगळ्या शाखेत ATM मशीन सुरू झाले. त्यानंतर बँकेचं कॅश डिपॉझिट मशीन आज सुरू झालेलंच आहे. त्याबरोबर बँकेचं नेट बँकिंग कुठेही नव्हतं, आज बँकेने नेट बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. प्रत्येक सभासद स्वतःच्या मोबाईलवरून बँकेच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो, बॅलन्स चेक करू शकतो, ट्रान्झॅक्शन करू शकतो, RTGS करू शकतो, NEFT करू शकतो व इतर व्यवहार करू शकतो. त्याच्यानंतर बँकेने आज गुगल पे, फोनपे याच्याशी संलग्न होत आहे. येणाऱ्या महिन्याभरात बँक गुगल पे, फोनपे सगळं करण्यात येईल. बँकेचे ATM सगळ्या बँकेत स्वीकारले जातात व सगळ्या बँकांचे ATM आपल्या बँकेत केले जातात. त्यानंतर आतापर्यंत NEFT RTGS आपण सब मेंबर होतो, त्याच्यामुळे आधी NEFT RTGS HDFCला यायचा, मग आपल्या बँकेला क्रेडिट व्हायचा. आजच्या घडीला आपल्याला NEFT RTGS डायरेक्टली 0 मिनिटात आपल्या बँकेला क्रेडिट होत आहे. त्याच्यामुळे आपण हळूहळू सगळ्या डिजिटल युगात चाललो आहे आणि मोठ्या मोठ्या बँकेशी कम्पीट करण्यासाठी आपण आज सरावलेलो आहे. बँकेचा जो व्याजदर मागच्या काळात 15%, 16% हा एवढा होता. कर्जदारांना त्याच्यामुळे चांगले कर्जदार बँकेपासून दुरावत होते. आम्ही तो व्याजदर 11% खाली आणलेला आहे.
म्हणजे असं म्हणायला वावगं नाही किंवा असं मी म्हणू शकतो कॉन्फिडेंटली की बुवा आपण नॅशनलाइज बँक आणि मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स त्या HDFC असो, ॲक्सिस बँक असो किंवा इतर बँका असो, ICICI असो, प्रत्येकाशी आपण कॉम्पिटिशन करण्यासाठी आज सक्षम झालेलो आहे. बँक एकेकाळी सॅफमध्ये होती, सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये होती. RBIच्या 2019 पासून आपण त्यामुळे त्याचं मुख्य कारण म्हणजे बँकेचं NPA खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. साधारण 28% बँकेचं NPA होतं. ते या संचालक मंडळाने आमच्या चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून त्या NPAला 7% खाली आणला आणि नेट NPA 0% केलेला आहे. त्याच्यामुळे बँकेने आपल्यावरचे सगळे निर्बंध उठवले आणि त्यामुळे आपण बँकेची प्रगती करू शकलो. आज मला सांगताना अभिमान होत आहे की बँकेची जिल्ह्याबाहेरची पहिली शाखा मागच्या 50 वर्षामध्ये पहिली शाखा नाशिकला आपण उघडली आहे व RBIने त्याला परवानगी याच्याच करता दिली की आपली बँक सक्षम बँक आहे म्हणूनच आपल्याला तिथे शाखा उघडण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर मागच्या 10 वर्षानंतर बँकेने ह्यावर्षी डिव्हिडंड वाटप केलेलं आहे. 5% डिव्हिडंड सभासदांना दिलेला आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे कारण आपली बँक ही फायनान्शियली वेल मॅनेज आणि साऊंड बँक आहे RBIच्या पॅरामीटरनुसार. म्हणून आपण हे सगळं करू शकत आहोत व यात सभासदांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि मी सगळ्यांचे म्हणजे सभासदांनी जो बँकेवर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे असं मी म्हणतो. आणि महत्त्वाचं म्हटलं तर इथे जे आप्पासाहेबांचं नेहमी मार्गदर्शन व साथ बँकेला लाभत आहे त्याचा खरं म्हटलं तर खूप मोठा फायदा बँकेला होत आहे. त्याच्यामुळे आज आपण इतके पुढे जाऊ शकलो आणि बँकेची प्रगती करू शकलो व आम्ही ही ग्वाही देतो की भविष्यात सुद्धा बँकेची ही अशीच घोडदौड सुरू राहील आणि आम्ही बँकेला खूप पुढे नेण्याचा आणि आज आपल्या ज्या 7-8 शाखा आहेत त्याच्यावरनं आपण 70 शाखावर नक्की बँकेला नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत भाऊ. चेअरमन